केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हे हिंदू धर्मातील पवित्र स्थानापैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी देखील एक मानले जाते. हिंदू धर्मात त्याला पौराणिक तसेच आध्यात्मिक महत्त्व असून ते एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महादेवाचे एकूण 12 ज्योतिर्लिंग अवतार आहेत. त्यापैकी केदारेश्वर हा 5वा अवतार. नर आणि नारायण हे विष्णूचे 2 अवतार होते. ते हिमालयात तपश्चर्या करत असताना पार्थिव लिंगाचे पूजन देखील करत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेव एके दिवशी प्रकट झाले व त्यांनी उचित वर मागावयास सांगितले. नर व नारायण यांनी ते पूजत असलेल्या पार्थिव लिंगामध्ये महादेवांना स्थित होण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून महादेव त्या पार्थिव लिंगामध्ये केदारेश्वर म्हणजेच केदारनाथ या ज्योतिर्लिंग रूपाने स्थित आहे. पांडवांनी कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये अनेक स्वकीयांचा वध केला होता. आपल्याच गोत्रातील लोकांच्या हत्येच्या पातकामुळे पांडवांना स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. या संकटातून आपल्याला फक्त महादेवच वाचू शकतील म्हणून पांडवांनी महादेवांची भेट घ्यायचे ठरवले. महादेवाला पांडव त्यांच्या भेटीसाठी काशीला येत आहेत असे समजल्यानंतर काशीतील आपला मुक्काम हलवून ते एका बैलाचे रूप धारण करून हिमालयातील गुप्त काशी या ठिकाणी गेले. काशी येथे महादेवाचे दर्शन न झाल्यामुळे त्यांचे दर्शनासाठी पांडव हिमालयात गेले. गुप्त काशीपासून काही अंतरावर अलकनंदा नदी किनाऱ्यावरील एका पर्वतावर त्यांना एक नंदीबैल दिसला. पांडवांनी महादेवांना ओळखले ही बाब महादेवांच्या लक्षात येताच पांडवांची भेट टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ भूमिगत होण्याचा निर्णय घेतला. महादेव भूमी प्रवेश करत असताना भीमाने बैलाच्या पाठीवर उडी मारली आणि पाठीवरील उंचवट्याला गच्च पकडून ठेवले. बैलाचे उर्वरित शरीर धरतीमध्ये गेले, पण पाठीवरील उंच भाग म्हणजे वशिंड बैलाच्या पाठीच्या आकाराच्या शिळेमध्ये रूपांतरित झाला व त्या ठिकाणी महादेव केदारेश्वर रूपी ज्योतिर्लिंगामध्ये स्थित झाले. पांडवांनी या शिवलिंगाभोवती जे मंदिर बांधले ते म्हणजे श्री क्षेत्र केदारनाथ होय. 8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांनी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला व आज अस्तित्वात असलेले मंदिर त्यांनी बांधले. केदारनाथ मंदिराचे पिछाडीस काही अंतरावरच आदि शंकराचार्याचे समाधी मंदिर देखील आहे. केदारनाथ हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तसेच ते उत्तराखंड येथील पंचकेदार म्हणजे पांडव भेट टाळण्यासाठी महादेवांचे बैलाचे रूपांतरित उर्वरित 4 भाग ज्या ठिकाणी पडले होते ती ठिकाणी, तसेच उत्तराखंड येथील 4 धामपैकी एक आहेत. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे मंदिर भाविकासाठी दरवर्षी अक्षय तृतीया ते भाऊबीज या कालावधीमध्ये खुले असते. केदारनाथ यात्रा करण्यासाठी प्रथम हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणी जावे लागते. हरिद्वार रेल्वे स्टेशन भारतातील अनेक प्रमुख शहरांशी रेल्वे मार्गाने जोडले गेले आहे. जॉली ग्रँट विमानतळ हे ऋषिकेश शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असून ते भारतातील अनेक शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. जर हरिद्वार रेल्वे स्टेशन किंवा जॉली ग्रँट विमानतळ येथे आपले आगमन सकाळी झाले असल्यास आपण येथे रेल्वे स्थानक अथवा विमानतळावरूनच केदारनाथसाठी टॅक्सी किंवा बसने जाऊ शकता. ऋषिकेश येथून हे 216 किलोमीटर अंतरावर आहे तर हरिद्वारपासून 235 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व टॅक्सी, खाजगी वाहने, बस वगैरे यांच्यासाठी सोनप्रयाग हाच अखेरचा स्टॉप आहे. हरिद्वार ऋषिकेशपासून सोनप्रयाग येथे पोहोचायला किमान 6 ते 8 तास इतका कालावधी लागतो. उत्तराखंड राज्यामध्ये रात्रीच्या वेळेस हायवे बंद केले जातात. तसेच डोंगराळ भाग, खोलदऱ्या, जंगल, दरडी कोसळण्याचा धोका इत्यादी कारणामुळे उजेड असताना प्रवास करणे अधिक सोयीचे ठरते. याच प्रवासादरम्यान देवप्रयाग येथील भागीरथी व अलकनंदा या नद्यांचा संगम होऊन गंगेचे उगमस्थान पाहावयाचा योग येतो. केदारनाथ यात्रा पायी, घोडेसवारी, डोली, टोकरी व हेलिकॉप्टरने करता येते. पायी, घोडेसवारी, टोकरी व डोलीने यात्रा करावयाची असल्यास यात्रेचा आरंभ गौरीकुंड येथून होतो. हेलिकॉप्टरने यात्रा करण्यासाठी शिरसी व गुप्तकाशी येथे हेलिपॅड आहेत.
यात्रेचा आरंभ जरी गौरीकुंड येथून होत असला तरी सर्व प्रकारची खाजगी व प्रवासी वाहने ही सोनप्रयागपर्यंतच येतात. सोनप्रयागपासून गौरीकुंडला येण्यासाठी फक्त तेथील मॅक्सी कॅब जीपने प्रवास करावा लागतो. सोनप्रयाग ते गौरीकुंडचे अंतर जरी 8 किलोमीटर असले तरी तेथील गर्दीमुळे व अरुंद रस्त्यामुळे 1 ते 2 तास इतका कालावधी या प्रवासासाठी लागतो. त्यामुळे पायी दर्शन घ्यायचे असल्यास आदल्या दिवशी संध्याकाळी गौरीकुंड येथे येऊन मुक्काम करणे अधिक सोयीचे होते. गौरीकुंड येथून केदारनाथ मंदिर साधारणपणे 16 किलोमीटर अंतरावर असून गौरीकुंड हे रामवाडा हा साधारण 7 किलोमीटरचा प्रवास तसा सर्वांना सहज शक्य होईल असा आहे. या प्रवासादरम्यान फार खडे चढ असे नाहीत, त्यामुळे प्रवासाचा हा टप्पा लवकर पार होतो. रामवाडा गुप्त पूल पार केल्यानंतर केदारनाथ बेस कॅम्पपर्यंतचा साधारण 7 किलोमीटरच्या प्रवासामध्ये खूप चढाई करावी लागते व बहुतांश चढाई खड्या स्वरूपाची आहे. समुद्रसपाटीपासून गौरीकुंड हे 5,900 फूट उंचीवर आहे, तर केदारनाथ मंदिर 11,750 फूट इतक्या उंचीवर आहे. म्हणजे साधारणपणे 5,850 फूट इतकी चढाई ही 16 किलोमीटर अंतरामध्ये करावी लागते. पायी व घोडेस्वारांनी प्रवास करायचा असल्यास गौरीकुंड येथून यात्रेचा आरंभ प्रथम पायी करावा लागतो व नंतर काहीशाच अंतरावर घोड्यासाठीचे शासकीय स्टँड असून येथून घोडा घेतलेस त्याचे दर शासनाने निर्धारित केलेले असतात. त्यामुळे प्रवाशांची फसगत होत नाही. काही लोक थोडे अंतर पायी चालतात व पुढे थकवा आल्यानंतर वाटेतूनच घोडा भाड्याने घेतात. अशा वेळेस घोडा मालक मागेल ते भाडे द्यावे लागते. घोड्याने प्रवास करायचा झाल्यास गौरीकुंड ते केदारनाथ बेस कॅम्प हे अंतर साधारणपणे 4 ते 6 तासामध्ये पूर्ण होते. तसेच त्यामुळे घोड्यावरून सकाळी 6 वाजता सुरुवात केल्यास दर्शन घेऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गौरीकुंड येथे परत येता येते. पायी प्रवास करायचा असल्यास लागणारा कालावधी हा प्रवाशाचे वय, प्रकृती, स्वास्थ्य, वजन वगैरे गोष्टींवर अवलंबून आहे. 40च्या आतील धडधाकट निरोगी पुरुष साधारणपणे 5 ते 7 तासामध्ये गौरीकुंडापासून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांना गौरीकुंडपासून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचायला साधारणतः 12 तास इतका कालावधी लागतो. महिला, लहान मुले अथवा फार स्थूल नसलेल्या व्यक्तीने तेथे उपलब्ध असणाऱ्या टोकरीचा म्हणजे गुरख्याच्या पाठीवरील बसण्यासाठीची एक प्रकारची बुट्टी ती विचार करावा. टोकरीचे भाडे हे साधारणतः मनुष्याच्या वजनावर अवलंबून असते. सीझननुसार रुपये 1,500 ते 6,000 पर्यंत हे भाडे असू शकते. यात्रेसाठी केदारनाथ मंदिर भाविकांसाठी अक्षय तृतीया ते भाऊबीज म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दर्शनासाठी खुले असते. त्यामुळे यात्रेसाठी योग्य वेळेची निवड करताना खालील गोष्टीचा विचार करावा. एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये यात्रेसाठी अनुकूल आहे. या महिन्यामध्ये दिवसाचे तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत असते, तर रात्रीचे तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असते. परंतु या काळामध्ये यात्रेकरूंची संख्या ही सर्वाधिक असते. अशा प्रकारची माहिती जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.